महाबळेश्वरच्या त्या लाकडी कॉटेजच्या वरांड्यात मुसळधार पावसाच्या आणि दाटून आलेल्या पांढऱ्या धुक्याच्या साक्षीनं कावेरीने दिलेली प्रेमाची कबुली मंदारच्या आयुष्यातील सगळी अस्वस्थता जणू एका क्षणामध्ये संपवून टाकली होती. तिचा तो नाजूक, थंडीने हलकासा थरथरणारा हात जेव्हा मंदारच्या मजबूत हाताच्या विळख्यामध्ये अधिकच सुरक्षितपणे विसावला, तेव्हा मंदारच्या ओठांवर एक अत्यंत समाधानी, मनमोहक आणि अस्सल हसू उमटलं. आजपर्यंत त्याच्या आयुष्यात हजारो मुली आल्या होत्या. कित्येक फॅन्स त्याच्या एका लुकसाठी वेड्यासारख्या ओरडत असत. पण कावेरीने जेव्हा लाजवून आपली नजर खाली वळवली, तेव्हा त्याला जाणीव झाली की या साध्या आणि खऱ्याखुऱ्या नजरेची किंमत त्या कोट्यवधींच्या ग्लॅमरपेक्षाही खूप जास्त आहे. त्याने तिचा हात सोडला नाही. उलट तिच्या अजून एक पाऊल जवळ आला. बाहेर वेण्णा लेकच्या पाण्याच्या पृष्ठभागावर पावसाचे मोठे थेंब पडून मोठे तरंग उमटत होते. वाऱ्याच्या वेगामुळे आजूबाजूची उंच झाडं डोलत होती आणि धुक्याची चादर आता पूर्णपणे गडद झाली होती, ज्यामुळे संपूर्ण जग जणू काही काळासाठी नाहीसं झालं होतं. त्या लाकडी वरांड्यात आता फक्त दोन मनांची वेगवान चाललेली धडधड ऐकू येत होती. कावेरीने स्वतःभोवती गुंडाळलेलं मंदारचं ते काळ्या लेदरचं जॅकेट थोडं अजून घट्ट ओढून घेतलं. तिचे मोठे बोलके डोळे तिच्या चष्म्याच्या मागून मंदारच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव अत्यंत बारकाईने टिपत होते. कावेरी. मंदारने अत्यंत मऊ, खोल आणि रोमॅन्टिक आवाजामध्ये तिचे नाव घेतले. त्याच्या आवाजातला तो बदललेला सूर आणि त्यातला हक्काचा अधिकार कावेरीच्या हृदयाचा ठोका चुकवून गेला. तिने मंदारच्या डोळ्यामध्ये थेट पाहण्याचं धाडस न झाल्यामुळे डोळे खाली झुकवतच एक हळूवार हुंकार दिला. माझ्याकडे बघ ना एकदा. मुंबईच्या ऑफिसमध्ये तर माझ्या केबिनमध्ये न विचारता वादळासारखी यायचीस, आणि आता माझ्या डोळ्यात डोळे घालून भांडायची तुझी पूर्ण हिंमत असायची. मग आता खाली जमिनीकडे काय बघतेस? जमीन काही बोलणार आहे का तुझ्याशी? मंदारने तिच्या मनातील धाकधूक ओळखून हलकी फिरकी घेत विचारले. कावेरीने हळूच आपले मोठे काजळ घातलेले डोळे वर केले. तिच्या गालावर उडालेले पावसाचे काही लहान थेंब आणि हवेतील धुक्यामुळे आलेली ओलसरपणा तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अजूनच खुलवत होती. ती थोडीशी हसली आणि म्हणाली, तेव्हा तुम्ही माझे खडूस, बेजबाबदार आणि गर्विष्ठ क्लायंट होतात मिस्टर मंदार. तुमच्याशी भांडणं माझं काम होतं. आणि आता? ती बोलता बोलता मध्येच थांबली आणि तिने आपले ओठ दातांखाली दाबले. आता काय? आता मी कोण आहे तुझा? मंदारने तिच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ वाकत तिच्या नजरेचा माग घेत विचारले. त्याच्या श्वासांची ऊब आता कावेरीला तिच्या चेहऱ्यावर, गालावर स्पष्ट जाणवू लागली. आता तुम्ही खूप बदललात. इतके बदललात की मला कधी कधी भीती वाटते की मी या नवीन शांत मंदारच्या जास्त प्रेमात पडू नये. कावेरीने अत्यंत प्रांजळपणे, कोणतीही कूटनीती न ठेवता आपल्या मनातील खरीखुरी भावना बोलून दाखवली. तिच्या बोलण्यातला हाच खरेपणा मंदारला सगळ्यात जास्त आवडायचा. मंदारने मनापासून हसून तिचा दुसरा हातही आपल्या दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घेतला. त्याचे हात खूप उबदार होते, ज्याने कावेरीच्या हातातील थंडी एका क्षणामध्ये पळवून लावली. भीती कसली बाळगतेस? मी तर आधीपासूनच तुझ्या या साधेपणाच्या, तुझ्या या तत्वांच्या आणि स्वाभिमानाच्या प्रेमामध्ये पूर्णपणे वेडा झालोय कावेरी. माझ्या आयुष्यात पैसा, ग्लॅमर, पार्ट्या सगळं काही होतं, पण माझ्या चुका माझ्या तोंडावर दाखवून मला जमिनीवर आणणारी आणि माझ्या गाण्यातल्या खऱ्या सुरांना समजून घेणारी फक्त तू एकच आहेस. तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी फक्त एक पैशांमागे पळणारा ब्रँड राहिलो असतो, माणूस कधीच बनलो नसतो. हे बोलताना मंदारच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच आदर होता आणि प्रेम ओसंडून वाहत होतं. त्याने हळूच आपला उजवा हात वर केला आणि कावेरीच्या कपाळावर आलेली पावसाने हलकीशी ओली झालेली केसांची पट अत्यंत नाजूकपणे बोटांच्या टोकाने बाजूला करून तिच्या कानामागे सरकवली. मंदारच्या बोटांचा तो मऊ रेशमी स्पर्श कावेरीच्या संपूर्ण शरीरामध्ये एक रोमांच उभा करून गेला. तिने नकळत आपले डोळे मिटून घेतले. मंदार तिथेच थांबला नाही. त्याने हळूच पुढे झुकून तिच्या कोऱ्या कपाळावर आपले ओठ टेकवले. तो स्पर्श खूप संत, आश्वासक आणि निखळ प्रेमाचा होता. त्यामध्ये कुठेही अतिरेक नव्हता, फक्त दोन जीवांची एकमेकांना दिलेली मूकसंमती होती. कावेरीच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की तिला वाटलं कदाचित मंदारला ती स्पष्ट ऐकू जाईल. म्हणून तिने मंदारच्या शर्टची कॉलर आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवली होती. तितक्या दूरवरून रिसॉर्टच्या मुख्य रस्त्यावरून प्रोडक्शन टीमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज आणि दिव्यांचा प्रकाश धुक्यातून वाट काढत त्यांच्या दिशेने येताना दिसला. पाऊस आता थोडा ओसरला होता आणि वाराही शांत झाला होता. गाडीचा आवाज ऐकताच कावेरी दचकून जागी झाली. ती एकदम आपले डोळे उघडून मंदारपासून 2 पावले मागे सरकली. तिने घाईघाईने आपला चष्मा नीट केला. कुर्त्यावरचे पाणी झटकले आणि स्वतःला सावरून चेहऱ्यावरचे रोमॅन्टिक भाव लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. क्रूचे लोक येत आहेत असं वाटतंय. आपली गाडी ठीक झाली असेल. कावेरी थोडी गांगारून इकडे तिकडे पाहत म्हणाली.
मंदारने तिच्या या गोंधळलेल्या रूपाकडे पाहून एक मोठा समाधानाचा श्वास घेतला आणि हसून तिच्याकडे पाहिले. येऊ दे त्यांना. पण कावेरी, जे आता या लाकडी कॉटेजमध्ये आपल्या दोघांमध्ये ठरलंय ते सध्या फक्त आपल्या दोघांमध्येच राहील. जोपर्यंत हा म्युझिक व्हिडिओ पूर्ण होऊन मुंबईमध्ये रिलीज होत नाही तोपर्यंत सेटवर कोणालाही काही समजता कामा नये. हो नक्कीच. ऑफिसमध्ये आणि सेटवर आपण पूर्णपणे प्रोफेशनल PR मॅनेजर आणि क्लायंट आहोत, हे लक्षात ठेवा. तिथे कोणताही आगाऊपणा चालणार नाही. कावेरीने पुन्हा एकदाच्या नेहमीच्या अधिकारवाणीमध्ये त्याला बजावले. पण यावेळी तिच्या डोळ्यांमध्ये राग नव्हता, तर एक हक्काची आणि गोड रोमॅन्टिक चमक होती. गाडी त्यांच्या कॉटेजपाशी येऊन थांबली आणि ड्रायव्हर काकांसोबत दिग्दर्शक खाली उतरले. अरे मंदार, कावेरी मॅम, तुम्ही दोघं ठीक आहात ना? आम्ही तिकडे गाडीपाशी खूप काळजी करत होतो. मोबाईलला नेटवर्कसुद्धा नव्हतं. पण सुदैवाने गाडीचा टायर बदलून झालाय आणि कॅमेरे लायटिंगचे सामानही आम्ही सुरक्षितपणे प्लॅस्टिकमध्ये पॅक केले आहे. आज पाऊस जास्त असल्यामुळे आपण आजचे शूटिंग इथेच थांबूया आणि रिसॉर्टवर परत जाऊया. आज जे काही शॉट्स मिळाले ते अप्रतिम आहेत. आम्ही अगदी ठीक आहोत सर. चला निघूया, मंदारने कावेरीकडे चोरून पाहत सांगितले. दोघे गाडीच्या मागच्या सीटवर जाऊन बसले. रिसॉर्टकडे जाणाऱ्या संपूर्ण प्रवासामध्ये दोघांमध्ये एकही शब्द बोलला गेला नाही. पण मंदारने मागच्या सीटवर खाली असलेल्या जागेत कावेरीचा हात हळूच आपल्या हातामध्ये घेतला होता आणि संपूर्ण प्रवासामध्ये तो सोडला सुद्धा नव्हता. कावेरी खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत होती, पण तिचे संपूर्ण लक्ष मंदारच्या हाताच्या त्या उबदार पकडीकडेच होते. रिसॉर्टवर पोहोचल्यावर रात्रीचे 8 वाजून गेले होते. संपूर्ण महाबळेश्वर परिसरामध्ये धुके आणि थंडी खूप वाढली होती. रिसॉर्टच्या व्यवस्थापनाचे सर्व क्रू मेंबरसाठी गरम पाण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. कावेरी तिच्या खोलीमध्ये गेली. तिने गरम पाण्याने आंघोळ केली, ज्यामुळे प्रवासाचा आणि पावसाचा सगळा थकवा निघून गेला. तिने प्रवासाचे कपडे बदलून आज घरासारखा वाटणारा गडद लाल रंगाचा साधा पंजाबी ड्रेस घातला होता. कानामध्ये छोटे चांदीचे झुमके अडकवले होते आणि तिचे ओले लांबसडक केस पाठीवर एका पांढऱ्या टॉवेलमध्ये बांधून ठेवले होते. ती खोलीमध्ये मोठ्या आरशासमोर उभी राहून स्वतःकडेच पाहत होती. तिच्या गालावर आज एक नैसर्गिक लाली आली होती, जी कोणत्याही मेकअपशिवाय खूप सुंदर दिसत होती. तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी इतक्या हळुवारपणे आणि नैसर्गिकरित्या प्रवेश केला होता की तिला स्वतःचेच नवीन रूप पाहून नवल वाटत होते. तितक्यात तिच्या टेबलवर ठेवलेल्या मोबाईलची स्क्रीन चमकली आणि एक मेसेज टोन वाजला. तिने मोबाईल हातात घेऊन पाहिले तर तो मंदारचा मेसेज होता. 2 मिनिटांसाठी रिसॉर्टच्या पाठीमागे असलेल्या स्ट्रॉबेरी गार्डनच्या बाल्कनीत येशील का? मी तिथे तुझी वाट पाहतोय. मला खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. कावेरीने मेसेज वाचला आणि तिच्या छातीमध्ये पुन्हा एकदा धडधड सुरू झाली. तिने आरशामध्ये पाहिले. पाठीवरचा टॉवेल काढला आणि आपले ओले केस मोकळे सोडून दिले, जे तिच्या पाठीवर काळ्या पाण्याचा धबधबा असल्यासारखे पसरले. तिने खोलीचा दिवा बंद केला आणि हळूच आपल्या रूमच्या पाठीमागील बाल्कनीचा काचेचा दरवाजा सरकवून बाहेर आली. महाबळेश्वरच्या रात्रीची ती शांतता खरोखरच अद्भुत होती. आजूबाजूला असलेला स्ट्रॉबेरी बागेचा एक गोड सुगंध हवेमध्ये दरवळत होता. रात्रीच्या अंधारात रिसॉर्टच्या बाल्कनीच्या लाकडी खांबाला टेकून मंदार उभा होता. त्याने आता त्याचे जॅकेट आणि शर्ट बदलले होते. त्याने एक साधे मऊ काळ्या रंगाचे सुती टी-शर्ट घातले होते, ज्यामध्ये त्याचा डॅशिंग आणि घरगुती लूक खूपच उठून दिसत होता. त्याच्या दोन्ही हातांमध्ये 2 काचेचे वाफाळलेले कॉफीचे कप होते. कावेरी अगदी शांतपणे पावलांचा आवाज न करता त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली. मंदारने मान वळवून तिच्याकडे पाहिले. मोकळे ओले केस आणि लाल ड्रेसमधील कावेरी त्याला एखाद्या स्वप्नासारखीच भासली. त्याने स्वतःला सावरून एक कॉफीचा कप तिच्यापुढे केला. थंडी खूप आहे बाहेर, ही घे एकदम गरम कॉफी. कावेरीने कप हातामध्ये घेतला आणि त्याचा उबदारपणा हाताला जाणवू दिला. तिने कॉफीचा एक छोटा घोट घेतला आणि चव खरोखरच अप्रतिम होती. थँक्स मंदार, पण आपण इथे रात्रीच्या वेळी असं एकत्र बाल्कनीमध्ये उभे राहणं योग्य आहे का? क्रूच्या लोकांनी किंवा दिग्दर्शकांनी पाहिले तर काय विचार करतील ते? तिच्या मनात अजूनही तिची मॅनेजरची प्रॅक्टिकलची भीती जिवंत होती. मंदारने आपली कॉफी रेलिंगवर ठेवली आणि तो हसला. कोणीच पाहत नाही कावेरी. सगळेजण खाली हॉलमध्ये जेवायला आणि आजच्या शॉट्सचे डिस्कशन करायला बसलेत. आणि समजा कोणी पाहिलेच तरी मला फरक पडत नाही. मी सरळ सांगेन की माझ्या PR मॅनेजरसोबत उद्या सकाळी धुक्यात कोणत्या अँगलने शॉट घ्यायचा याची चर्चा करतोय. मंदारने डोळे मिचकावत जुन्या खुळकर स्वरामध्ये सांगितले. कावेरीला त्याचे हे उत्तर ऐकून हसू आले. तुम्ही खूप हुशार आहात आणि चालाक झाला आहात आजकाल. मुंबईच्या ऑफिसमध्ये तर फक्त चिडायला येत होतं तुम्हाला. तुझ्या संगतीत राहून आणि रोज तुझा तो कडक स्वभाव झेलून खूप काही शिकलोय मी. मंदारने पुन्हा कॉफीचा कप हातात घेत म्हटले. तो काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने अत्यंत गंभीरपणे कावेरीकडे पाहिले. कावेरी, आज मला खूप दिवसांनी कदाचित माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं वाटतंय की मी खरोखरच जगतोय. जेव्हा मी स्टेजवर गातो तेव्हा लाखो लोक ओरडतात, टाळ्या वाजवतात, पण त्या गर्दीतही मला नेहमी एकटेपणा जाणवायचा.
मला वाटायचं की ते सगळे माझ्या पैशांवर आणि माझ्या रॉकस्टार इमेजवर प्रेम करतात. पण आज त्या लाकडी कॉटेजमध्ये जेव्हा तू म्हणालीस की तुला माझ्यातला शांत माणूस आवडतो, तेव्हा मला जाणवलं की मला माझ्या आयुष्याचं खरं गाणं सापडलंय. कावेरीने कॉफीचा कप बाजूला ठेवला. मंदारच्या या शब्दाने तिच्या मनाचा कोपरा हेलावून सोडला होता. तिने मंदारच्या जवळ जाऊन त्याचा डावा हात आपल्या दोन्ही हातांनी पकडला. माझ्यासाठीही हा अनुभव खूप नवीन आणि वेगळा आहे मंदार. मी कधी विचारच केला नव्हता की माझ्यासारख्या एका साध्या मध्यमवर्गीय मुलीच्या आयुष्यात असा एखादा क्षण येईल. पण एक सांगू, मला तुमचा हा शांत गंभीर स्वभाव खूप जास्त आवडतो. तुम्ही स्टेजवर जेवढे ऊर्जेने भरलेले रॉकस्टार असता त्यापेक्षा इथे जेवढे खरे आणि सामान्य आहात ते मला जास्त भावतं. मला खात्री आहे की आपले हे नाते असे साधे आणि सुंदर राहील. मंदारणेच्या डोळ्यांमधील तो अथांग विश्वास पाहिला. त्याने आपला हात सोडवून घेतला आणि कावेरीला कमरेपासून धरून हळू स्वतःजवळ ओढून घेतलं. कावेरीने कोणताही प्रतिकार केला नाही. तिने आपले डोके मंदारच्या रुंद खांद्यावर टेकवले. मंदारने आपला उजवा हात तिच्या पाठीवरून फिरवत तिच्या ओल्या केसांमधून बोटे फिरवायला सुरुवात केली. ओल्या केसांचा तो थंडगार स्पर्श आणि मंदारच्या शरीराची ऊब यामुळे दोघांनाही वेळेचे भान राहिले नाही. मंदारने हळूच तिचे तोंड वर केले. कावेरीचे डोळे लाजण्यामुळे अर्धवट मिटलेले होते. मंदारने अत्यंत हळुवारपणे जगातील सर्व नाजूकता आपल्या ओठांवर आणून कावेरीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो एक अत्यंत पवित्र, संत आणि निसर्गरम्य रोमांसचा एक क्षण होता. बाहेर महाबळेश्वरच्या डोंगरांवर पांढरे धुके वाहत होते. स्ट्रॉबेरीच्या बागांमधून थंड वारा येत होता आणि त्या बाल्कनीमध्ये दोन मने एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेली होती. कुठेही घाई नव्हती, कोणताही मोठा अतिरेक नव्हता. फक्त दोन जीवांची एकमेकांना दिलेली शांत, आश्वासक आणि निखळ प्रेमाची साथ होती. कथेच्या सुरुवातीला असलेली ती तगडी दुश्मनी आता पूर्णपणे वितळून गेली होती आणि या 9व्या भागाने त्यांच्या आयुष्यात शुद्ध, वास्तववादी आणि अत्यंत रोमॅन्टिक अशा एका नवीन अध्यायाची अतिशय सुंदर सुरुवात केली होती.